लातूर जिल्ह्यात वेळामोशा सणाचा उत्साह. लातूरसह मराठवाड्यात आज पारंपरिक वेळामोशा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. होलग्या होलग्या सालन पलग्या या जयघोषात बळीराजा आपल्या काळ्या आईची मनोभावे पूजा करतोय. या निमित्त वनभोजनासाठी आज शहरवासियांनी शेतात मोठी गर्दी केली होती. मृग नक्षत्रातील पेरणीनंतर येणारी 7वी अमावस्या म्हणजे वेळामोशा. आज लातूरच्या शिवारात चैतन्याचं वातावरण आहे. शेतकरी कुटुंबांनी शेतात कडब्याची कोप करून आणि 5 पांडवाची पूजा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ज्वारीच्या ताटांना वस्त्र गुंडाळून लक्ष्मीची ओटी भरली जाते आणि संपूर्ण शेतात आंबील शिपडून समृद्धीचं साकडं घातलं जात आहे. भजी, कडक भाकरी आणि आंबील अशा गावरान मेजवानीचा आनंद घेण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांनी शेतशिवार भरून गेलं होतं. आणि आज हा वेळामावस्येचा सण म्हणजे दर्शामावस्याला आमच्या गावामध्ये किंवा आमच्या बाउंड्रीलगतच्या सीमालगतच्या भागामध्ये ही वेळामावस्या मोठ्या प्रकारात मानला जाणारा सण आहे. आणि ह्या सणामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला देश भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आणि या दिवशी आम्ही शेताला हे सर्वस्व मानून त्याची पूजा करतो आणि काळ्या आईची ओटी भरण्याचा कार्यक्रम आम्ही ते करतो. आणि तिला असं साकडं घालतो की धनधान्य भरून दे, आमचं उत्पन्न वाढू दे, असे आम्ही तिच्याकडे साकडं घालण्याचं काम या दिवशी करतो. आणि ही वेळामोशा त्यामुळेच मानली जाते. आणि या वेळेमध्ये ह्या वेळामोशामध्ये एक सर्व प्रकारच्या भाज्या मिसळून एक भजी तयार केली जाते. त्याचा आस्वाद घेण्यासाठी शहरातून लोक गावाकडे येतात. त्यांना पण त्या गोष्टीचा आम्ही आस्वाद घेऊ देतो आणि त्यांना बोलवतो, आवर्जून बोलवतो की अमावस्येला गावाकडे या. हा एक सण असा आहे की आमचे सर्व पाहुणे एकत्रित येऊन हा सण आम्ही साजरा करतो. आणि यामध्ये वेळामोशेच्या सणाला महत्त्व देण्याचं कारण म्हणजे काळ्या आईला साकडं घालून तिच्याकडून अपेक्षा ठेवणं किंवा तिच्याकडून एक मागणी करणं की बाबा आमचं धनधान्यानं आणि पैशाने किंवा आणि एक कोणत्या गोष्टीनं आमचं पोट भरण्यासाठी आम्ही तिची पूजा करतो आणि त्यासाठी तिच्याकडे ती साकडं असतं. परंतु यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळं थोडंसं शेतीचं नुकसान झालेलं आहे. तरी शासनाने बी याच्याकडं लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी एवढीच मागणी करतो. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.